शिंदेंच्या शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती। काँग्रेसमधून आलेल्या शिंदेंच्या नियुक्तीमुळे शिवसेनेमधील निष्ठावंत नाराज झाल्याची सूत्रांची माहिती। नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने बारामतीमध्ये कला शिक्षक चित्रकारांच्या चित्रकला कृतीचं आयोजन। प्रदर्शनामध्ये एका चित्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं चित्रही रेखाटलं। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून आत्महत्येचा प्रयत्न। स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडली। मनोहरे यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दूध भेसळ रोखण्यासाठी नवीन कायदा। अजामीनपात्र गुन्ह्यासह दंडाची रक्कम वाढली जाणार आहे। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर आपापल्या गावांमधल्या यात्रांमध्ये सहभागी होणार, तर ग्राहकांनी या कालावधीमधला पगार कापू नये। मुंबई डबेवाले असोसिएशनची विनंती। ठाण्यामधल्या माजिवडा मेट्रो स्टेशनवरती 20 एप्रिलपर्यंत मेट्रोचं छत उभारण्याचं काम। या काळामध्ये या परिसरामधील वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू राहील। पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार। 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर, तरीही कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। नागपूरच्या गोरेवाडा मानकापूर रोडवरती उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची जोरदार धडक। भीषण अपघातामध्ये अनेक जण जखमी। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यामधील बबईमध्ये लग्नाच्या जेवणामधून 55 ते 60 जणांना विषबाधा। 4 जणांची प्रकृती चिंताजनक। 11 एप्रिलला तुळजाभवानी मातेचं मंदिर पहाटे भाविकांसाठी बंद राहील। चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्तानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुलभ दर्शनासाठी मंदिर संस्थानाचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं रामनाथ स्वामी मंदिरामध्ये दर्शन। यावेळेला मोदींनी केली रामाची विधिवत पूजा। 2014च्या तुलनेमध्ये केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट जास्त पैसे दिले, तरीही काही लोकांना विनाकारण रडण्याची सवय। तामिळनाडूच्या विकासावरून पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यावरती निशाणा। जगामधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये प्रथमच आयर्लंडनं अव्वल क्रमांक पटकावलाय, तर भारताला 148व्या स्थानावरती समाधान मानावं लागलं। दिल्लीमधील कापसहेडा भागामध्ये वॉटर पार्कमधील रोलर कोस्टर स्टँड तुटून अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये एका तरुणीचा मृत्यू झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।